प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या मदत केली त्या सगळ्या लोकांचे मी आभार मानतो. पेंडालवाल्यांचे आधीच आभार मानून ठेवतो, कारण या लोकांचे आभार, कारण एक प्रथा असते आभार मानण्याची, कार्यक्रम संपल्यावर यांचं कोणी आभार मानत नाही. मी याच्यासाठी यांचा आभार मानतो, कारण यांचे पैसे मी फार उशिरा देत राहतो. पैसे माझ्याकडे जमत नाही, त्यांना मी वर्षोगंती देत राहतो. बिचारे पैसे मागत नाही. त्याला म्हणतो अरे माझे 10 लोकात पैसे मागा, ते पैसेच मागत नाही. मी माझ्याजवळ झाले म्हणजे देत जातो. त्यामुळे मी त्यांचेही आभार मानून ठेवतो. बंधूंनो, आज चर्चा सत्राचा जो विषय ठेवलेला आहे तो आहे संविधान अमल न करने में मनुवादियों के षड्यंत्र, अब हमें क्या करना चाहिए. हा विषय जेव्हा आम्ही चर्चेला आणलो त्यावेळेस काही लोकांनी आम्हाला विरोध केला. पहिला दणका एका उच्चभ्रू व्यक्तीनेच केला. त्याने डायरेक्ट प्रश्न केला का हो मनुवादी म्हणजे कोण. मी माझ्या समजुतीप्रमाणे सांगितलं, कारण ती व्यक्ती मोठी होती. मी त्यांच्या समोर लहानसा माणूस, मला काही कायद्याचं ज्ञान नाही. थोडा थोडा वाचण्याचा प्रयत्न करतो, समजण्याचा प्रयत्न करतो. मी त्यांना सांगितलं साहेब, मनुवादी आम्ही त्याला समजतो की जो संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय याच्या विरुद्ध कृती करतो त्याला आम्ही मनुवादी म्हणतो. झूटनीती, फूटनीती, लूटनीती, कूटनीतीमध्ये जो विश्वास ठेवतो, तो जे आचरण करतो त्याला आम्ही मनुवादी म्हणतो. जी व्यक्ती मनुस्मृतीमध्ये लिहिलेली विषमता ही आचरणामध्ये आणतो, तशी कृती करतो, तसंच वर्तन करतो, त्याला आम्ही मनुवादी म्हणतो. आम्ही कोण्या एका व्यक्तीच्या किंवा कोण्या एका जातीच्या विरुद्ध नाही, परंतु जे मनुवाद डोक्यामध्ये ठेवतात आणि तशी कृती करतात त्याची विरुद्ध आम्ही आहोत. आम्हाला काही लोकांच्या अशा धमक्याही मिळाल्या, हम देखते हैं कार्यक्रम कैसा है, कैसा होता है. कारण त्यांना असं वाटलं की आम्ही जे कार्यक्रम घेतो ते या हिंदू लोकांच्या देवदेवतावर टीका करतो. बंधूंनो, आम्ही कोणाच्या देवदेवतावर टीका करण्यासाठी एक कार्यक्रम घेत नाही. त्यांना एका व्यक्तीने मला डायरेक्ट विचारलं की तुम्ही देवदेवतावर टीका करता. मी म्हटलं नाही रे बाबा, अहो तुम्हाला हवाला देतो म्हणे, तुमचीच बातमी आहे लोकमतला आलेली. तेव्हा मला स्ट्राईक झालं की लोकमतची बातमी कोणती होती. बंधूंनो, गेल्या वर्षी 16 मे 2003 ला राजनी मुक्कामी कार्यक्रम होता. बौद्ध पौर्णिमेचा दिवस होता. त्या ठिकाणी मी वक्ता म्हणून मलाही बोलावलं होतं. त्या स्टेजवरच बाबासाहेबांचा पुतळा होता. त्या कार्यक्रमाला मोठे मोठे मंडळी होती. प्रत्यक्ष इन्स्पेक्टर साहेब, इथले ठाणेदार देशमुख साहेब ते स्वतः होते. विजयजी मेश्राम इंजिनियर MSCB ते पण होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष होते अजयजी रामटेके, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, पब्लिसिटी ऑफिसर गडचिरोली. त्या ठिकाणी पहिल्या भाषणामध्ये जेव्हा सुरुवात करण्याची वेळी तो कार्यक्रम बुद्ध वंदनेने झाला. म्हणून मी माझ्या पहिल्या भाषणात सांगितलं, बाबा रे, बाबासाहेबांनी दीक्षा दिली तर 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. आणि आम्ही बौद्ध म्हणणारे लोक आम्ही बुद्ध झालो म्हणतो, पण आमच्या घरामध्ये जर गेलो तर देव धर्म दिसतात. आमचे नवरदेव सुद्धा लोकच नाही, लग्नाला जाणारे लोक नाही, तर इव्हन कधी कधी आम्हाला नवरदेव दारू पिणारे दिसतात. मग आम्ही कसे बुद्धिस्ट. आमची 22 प्रतिज्ञेपैकी पहिलीच प्रतिज्ञा आहे की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही वा त्यांची उपासना करणार नाही, परंतु आम्ही तसं करतो. मग आम्ही कसे बुद्धिस्ट. मी एवढंच बोललो आणि नंतर मी माझं 2 मिनिटांना भाषण बंद केलं. अशाच प्रकारचे अन्य वक्ते बोलले. त्या ठिकाणी आमच्या रमेशजी डोंगरे हे सुद्धा होते, तेही बोलले. त्यांनी मात्र बोलता बरोबर सांगितलं की मी शंकराचा भक्त आहे, आणि अजून बोलले. सगळे बोलल्यानंतर प्रथेप्रमाणे अध्यक्षीय भाषणासाठी जेव्हा अजयजी रामटेके उठले, त्यांनी प्रत्येक वक्त्याचा आढावा घेतला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की रमेशजी डोंगरे, आपण जे एवढे काम करता, लग्न लावून देता, ही चांगली बाब आहे, परंतु त्याऐवजी जर गावोगावी वाचनालय काढले असते अधिक बरं झालं असतं. आणि तुम्ही शंकराचे भक्त आहो असं म्हणत असाल तर तुम्ही बुद्धिस्ट होऊ शकत नाही, आंबेडकरवादी होऊ शकत नाही. असं जेव्हा म्हटलं त्यावेळेस तिथे वातावरण असं तापलं की ते त्यांना मारायला उठले. मारामारी झाली असती, तो कार्यक्रम तिथे रद्द करावा लागला. आणि ती बातमी जेव्हा पेपरला आली, मी कुठेही देवा धर्माच्या बोललो नाही. आणि अशीच अफवा या गावामध्ये पसरवल्या गेली आहे. आम्ही कधीही कोणाच्या देव धर्माच्या विरुद्ध नाही, आम्हाला काही गरज नाही.
आम्ही प्रबोधन करण्यासाठी इथे कार्यक्रम घेतो. कोणाच्या जातीच्या, कोणाच्या देवाच्या आणि कोणा व्यक्तीच्या आम्हाला विरोध करण्याची गरज नाही. आम्ही आपला कार्यक्रम घेतो. या ठिकाणी लोकांना स्पष्ट झालं असेल, राजनीतीचं प्रकरण बऱ्याच लोकांना माहिती आहे. कारण त्यावेळेस मला काही लोकांनी म्हटलं, कानेगर जी तुम बोलते क्यों नहीं इसके खिलाफ? मैं बोला मैं नहीं बोलता, मैं मेरे स्टेज से जब मैं मेरा स्टेज खड़ा करूंगा, मैं अपना प्रोग्राम लूंगा, उस समय उसका जवाब दे दूंगा. मैं समझता हूं कि लोगों को ये बात मालूम हो गई. मी या कार्यक्रमाचं आयोजन जे केलेलं आहे, या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मला साथ मिळालेली आहे जे अखिल भारतीय रोगमुक्त अपंग महिला बाल विकास संस्था कुई यांच्याही साथीने आम्ही हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बंधूंनो, बराच वेळ मी बोललो, आपणही पाहुणे लोकांच्या विचार ऐकण्यासाठी आतुर आहात. मी जास्त अंत पाहणार नाही आणि मी या ठिकाणी पहिला प्रथम पाचारण करतो. डॉक्टर अश्विन जी मेश्राम वो कुछ चंद बातें कहेंगे. साथियों, सबसे पहले आज का ये दिन जिस महामानव ने निर्माण किया, वो हमारे महामानव बाबा साहब अम्बेडकर के चरणों में मेरा अभिवादन मैं प्रकट करता हूँ. और ये दिन निर्माण करने की ताकत बाबा साहब अम्बेडकर में उनके गुरुओं ने जो दी है, वे गुरु महामानव फुले, राजश्री शाहू महाराज, संत कबीर, तथागत गौतम बुद्ध और तमाम बहुजन समाज के संत महापुरुषों को, उन्हें भी मैं मेरा अभिवादन प्रकट करता हूँ. साथ ही साथ इस मंच पर विराजमान मेरे सीनियर साथी, मेरे रिस्पेक्टेड कलीग्स और इस सभा में भारी संख्या में उपस्थित इस लाखांदूर के और उसके इर्द गिर्द रहने वाले इस भारतवर्ष के मूल निवासी लोग, ये दिन 26 जनवरी का जो हम लोग मनाते हैं, आज तक ये इस लिहाज से, इस हैसियत से मनाने का मौका या तो सोच हमारे में नहीं आई थी. ये सोच हमारे में किस महामानव ने पैदा की, वो वर्तमान महापुरुष कौन है, इनके बारे में मैं नाम ना लेते हुए यहाँ कुछ बात कहना चाहूंगा. ऐसे महामानव को पहचानना है तो थोड़ा सा अतीत में जाकर देखो, अतीत में झांक कर देखो कि हमारे महापुरुषों ने किस तरह का त्याग किया है, संघर्ष किया है. और वैसा ही त्याग, वैसा ही संघर्ष आज की इस भूमि में अगर कोई जिंदा इंसान कर रहा होगा तो उस इंसान को पहचानना सीखो. वैसे इंसान को, उस तरह के त्याग को कि जिस त्याग की कोई सीमा नहीं है, जिस संघर्ष की कोई सीमा नहीं है, वो संघर्ष कभी रुकता नहीं. ऐसे एक महामानव जिसका कद 6.5 फीट है, उनका रंग अगर गौर वर्ण है उनका, और भाषा हिंदी है, हिंदी भाषा में भाषण करते हैं. पंजाब के रहने वाले हैं, नाम भले मैं ना लूं, लेकिन अपनी इस मूवमेंट को, इस फुले शाहू बाबा की बात को इस सरजमीन पर अगर किसी ने फैलाया होगा तो साइकिल चलाकर फैलाया है, वो इंसान है. मैं समझता हूं उस इंसान का नाम लेने की जरूरत नहीं है. तो ये दिन किस तरह से मनाना होगा, क्यों मनाना होगा, इसके बारे में भी इस वर्तमान महापुरुष ने हमें दिशा दी है. नहीं तो शायद हम बाबा को और बाबा के संविधान को भी नहीं समझे होते. आज के इस दिन के अवसर पर मैं आपको एक बात याद दिलाना चाहता हूं. केवल 5 या 10 मिनट में आपके बीच में रहना उचित समझूंगा. साथियों, भारतवर्ष में इस इतिहास में एक ऐसी अभूतपूर्व घटना हुई, वो घटना आज के दिन हुई थी. इस दिन इस देश में रहने वाले लोगों को केवल इंसान नहीं, इंसान से भी बढ़कर एक पहचान मिली है. वो पहचान का नाम है सिटीजन, इंडिया का नागरिक, इस देश का नागरिक. अब ये नागरिक जब कहते हैं, ये शब्द जब कहते हैं, तो सबके पहले शब्द हमें मिलना चाहिए, ये पहचान हमें मिलनी चाहिए. इसके लिए संघर्ष, इसके लिए आवाज अगर किसी ने उठाई है तो बाबा साहब अम्बेडकर ने उठाई, साइमन कमीशन के आगे उठाई
कि अगर इस देश के दबे कुचले लोगों को उनका अगर विकास चाहते हो तो उन्हें एक कॉमन पहचान मिलनी चाहिए, उन्हें एक पहचान मिलनी चाहिए एक सरीकी, और उस पहचान का नाम था नागरिकत्व का अधिकार। ये नागरिकत्व का अधिकार मिलते ही तमाम इंसान को मिलने वाली जो मूलभूत सुविधाएं होती है, जैसे शिक्षा, अच्छी सेहत, रोटी, कपड़ा और मकान, ये सारी बातें मिलना चाहिए, ऐसा इसका मतलब होता है। बाबा साहब ने ये सोचकर ये अधिकार हमें दिलाया था ताकि अगर ये ना मिले तो हमारे लोग उठकर खड़े हो, आवाज उठाए कि हमें क्यों नहीं मिल रहा, और नहीं मिल रहा तो जो नहीं दे रहा है उससे वो हासिल करे, अगर वो ना दे तो फिर लड़कर हासिल करे, लोगों को जगाए। इसलिए बाबा साहब अंबेडकर ने हमें ये पहचान दी थी। साथियों, जब ये नागरिकत्व का अधिकार हमें मिला, ये इतिहास की पहली घटना अगर हमारी जिंदगी में हुई 26 जनवरी को, तो हमने सोचना चाहिए कि क्या इतने साल गुजर जाने के बाद, तकरीबन 54 साल गुजर जाने के बाद, क्या हमें वो अधिकार हक मिले हैं? क्या सही मायने में हम नागरिक करके जिंदा है या नहीं है? अगर नहीं है तो क्यों नहीं है? नहीं मिला तो क्यों नहीं मिला? किसने नहीं दिया? इस बात को पहचानना भी बहुत जरूरी है। यह पहचानने की ताकत हमारे में निर्माण होनी चाहिए, तब इस दिन को मनाने में कुछ मजा आएगा। साथियों, ये रोटी, कपड़ा, मकान, अच्छी हालत, अच्छी सेहत, अच्छी शिक्षा, सबको समानता का अधिकार, ये बातें मिलनी चाहिए। ऐसा अगर भारत का संविधान कहता है तो हमने सोचना चाहिए, इतनी भी ताकत सोचने की, इतना मिलना चाहिए ऐसा कहने की ताकत बाबा साहब अंबेडकर में कैसी पैदा हुई? बाबा साहब अंबेडकर में यह ताकत कैसी पैदा हुई? अरे उसके पहले आप जैसे, हमारे जैसे कई अनपढ़ गंवार लोगों ने, कई भाई और बहनों ने, हमारे बुजुर्गों ने अपना खून पसीना बहाया। महात्मा फुले के साथ जब संघर्ष करने के लिए वो कौम, वो लोग लड़ रहे थे, तब उन लोगों ने लाठी खाई, काठी खाई, गोलियां खाई, पत्थर खाए। वो सावित्री माई ने गोबर तक खाया। केवल सावित्री माई ने अकेली ने वो लड़ाई नहीं लड़ी, सावित्री माई के साथ में, महात्मा फुले के साथ में आपके मेरे बाप दादा वो भी लड़ाई लड़ रहे थे, अपनी जिंदगियां कुर्बान कर रहे थे। उनके खून पसीने से ये मूवमेंट आगे बढ़ते गई। आप देखते हो उसके बाद में दौर आगे बढ़ा। महात्मा फुले के बाद में यह संघर्ष, इंसान को इंसानियत की जिंदगी मिलनी चाहिए, यह संघर्ष राजर्षि शाहू महाराज ने आगे बढ़ाया। उस वक्त भी राजर्षि शाहू महाराज के साथ में कई हमारे जैसे उस वक्त के अनपढ़ गंवार लोग, भूखे नंगे लोग, वो भी शाहू महाराज के साथ में लड़ाई लड़ रहे थे। उन्होंने भी खून बहाया, पसीना बहाया। इस देश के मनुवादियों ने उनको भी कुचलने की कोशिश की। तो इन सभी लोग, वो अनपढ़ गंवार लोग, वो सारे शोषित पीड़ित लोग, जिन्होंने महात्मा फुले, सावित्री माई, राजर्षि शाहू महाराज को साथ दिया, उनके साथ में संघर्ष किया, कारवां को आगे बढ़ाया, उन सारे लोगों के खून पसीने की वजह से, वो 108 साल के अटूट संघर्ष की वजह से, मेरे भाइयों, बाबा साहब अंबेडकर 26 जनवरी 1950 का ये स्वर्ण दिन, ये सुनहरा दिन इस भारत के इतिहास में निर्माण कर पाए। उस संघर्ष को हमें याद रखना होगा, और इसलिए वो इतिहास में अभूतपूर्व घटना हुई 26 जनवरी 1950 को, कि जिसने हमें सोचने का अधिकार दिया, हमें अपने अधिकार हक मिलाने की ताकत दी और रास्ता खुला कर दिया। और यह भी कहा कि अगर ये रोटी, कपड़ा, मकान, ये इंसान के अधिकार हक अगर आप लोगों को ना मिले, इस देश की सरकार अगर ना दे, तो आपने उनको जवाब पूछना चाहिए कि ए शासकों, हमारे वोटों के ऊपर राज करने वालों, हमारे लिए राज कर रहे हो, हमारे लिए राज कर रहे हो, हमारे शोषित पीड़ित भाइयों के जिंदगी में सुधार आए इसलिए राज कर रहे हो। बताओ 54 साल से आपने हमें क्यों नहीं मिलने दिया? और अगर तुम्हारे में लायकी नहीं है तो उस कुर्सी को छोड़ दो। अरे हमारे बहुजन समाज में इतनी ताकत है
कि समाज में अगर वो चेतना पैदा हो जाए तो तुम्हारी जरूरत नहीं पड़ेगी, हम खुद उस कुर्सी को छीन लेंगे और फिर हमारे शोषित पीड़ित भाइयों के जिंदगी में खुशियां लाएंगे, जो फूले शाहू बाबा का सपना था। भाइयों, मैं बहुत लंबी चौड़ी बात ना करते हुए इतना ही कहना चाहूंगा कि जिसके लिए बाबा साहब ने संविधान का निर्माण किया था, वो संविधान केवल हमारे बहुजन समाज के हाथ में, लायक लोगों के हाथ में इस संविधान को चलाने की ताकत ना होने की वजह से वो नाकाम सा साबित हो रहा है। अगर सही फूले शाहू बाबा के खून के बच्चे हैं तो इस संविधान को लायक और कामयाब संविधान है, ये साबित हमें करके दिखाना होगा। इस देश की सत्ता बहुजन समाज के लायक लोगों के हाथ में देनी होगी। आज के इस अवसर पर इस जगह पे मैं यही अपील करूंगा कि हम सब साथी सही दिशा में अपना कदम बढ़ाए। अरे दुश्मन ने नहीं किया तो क्या हुआ, हम अपने बाबा के संविधान को लागू करने की कसम खाते हैं। मैं इतनी बात यहाँ पे रखते हुए आप सबको धन्यवाद देता हूँ। ये आयोजक साहब, मेरे कलीग कानेकर जी, जिन्होंने मुझे मौका दिया मंच पर विराजमान होकर आपके साथ बात करने का, उन्हें भी धन्यवाद देते हुए फिर से बाबा के सपने को, फूले शाहू के सपने को, शिवाजी के सपने को पूरा करने की अपील करते हुए मेरे दो शब्द यही खत्म करता हूँ। जय फूले, जय शाहू, जय भीम, जय भारत। धन्यवाद डॉक्टर मेश्राम साहब, आप हमारे लोगों को संविधान लागू करने के लिए क्या करना होगा ये बात बताई, इसके लिए आपका धन्यवाद। मैं अभी यहाँ आयुष्मान डांगे साहब को यहाँ निमंत्रित करता हूँ कि वो अपने दो शब्द यहाँ रखे। संविधानाने जे हजारो वर्ष ब्राह्मणवादी व्यवस्थेने नाकारलेले अधिकार मिळवून दिलेले आहेत, तोच आमचा स्वातंत्र्याचा आणि मुक्ती दिन होऊ शकतो। 26 जानेवारी हा आमच्या स्वातंत्र्याचा मुक्ती दिन आहे। मित्रांनो, याची जबाबदारी फार मोठी आहे। काय आम्ही 1950 पासून खरंच या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत का? विचार करा। जर या देशाची घटना राबवणारा जर ब्राह्मणवादी जर असेल तर बहुजनांनी ही का अपेक्षा करावी की या संविधानाची अंमलबजावणी त्यांनी योग्य रीतीने करावी? मग ही जबाबदारी आमची आणि तुमची आहे की ज्या लोकांसाठी बाबासाहेबांनी महत्प्रयासाने ही घटना संविधान बनवलेली आहे ते लोक संसदेमध्ये बसले पाहिजेत, त्यांच्याच मार्फत या देशामध्ये या घटनेची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे। ही अपेक्षा तुम्ही का करता ब्राह्मणवाद्याकडून? अरे ही भीक मागायची जी आमची जी वृत्ती आहे ती आता आम्ही सोडली पाहिजे। आम्ही स्वतंत्र आहोत तर मग खरंच आम्ही वैचारिक दृष्ट्या आमच्या महापुरुषांचा जो वारसा आम्ही त्यांचं प्रातस्मरण करतो, त्यांच्या स्मृतीला आम्ही अभिवादन करतो, अभिवादन करण्याचं स्वातंत्र्य आम्ही गमावलंय असं होतं। संविधानाची प्रत जिथे ठेवलेली आहे, नुसती प्रत ठेवली, हे लक्षण तर चांगलं आहे की यानंतर लोकांनी प्रत्यक्ष पहिल्या कलमापासून तर 395व्या कलमापर्यंत आणि 12 अनुसूचीपर्यंत या देशामध्ये जी घटना बाबासाहेबांनी कुठल्या हजारो ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या समर्थकांच्या विरोधामध्ये त्यांना मिळालेल्या संधीमधून जी निर्माण केलेली आहे, ती जरी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जरी नसली तरी ती जशी आहे तशी ती आम्ही राबवण्यासाठी या घटनेला 365 दिवस आमच्या प्रत्येक बहुजनाला त्या घटनेतील कलमांची माहिती देण्याचं जर काम आम्ही जर केलं, जसं आमचे जे आयोजक आहेत त्यांनी संविधान सुधारणा जयंतीच्या निमित्ताने जी परीक्षा घेतली असं जे त्यांनी उल्लेख केला, आम्ही त्यांचं अभिनंदन करतो की आवश्यक आहे। मी इथे उपस्थित असलेल्या लोकांना विचारतोय की 54 वर्ष झाले की गणराज्य दिनाला काय आपल्यापैकी किती लोकांनी प्रत्यक्ष घटनाची प्रत घेऊन ती वाचलेली आहे? हात वर करा। घटनेची प्रत ज्यांनी विकत घेऊन वाचलेली आहे आणि ती त्यांना परिपूर्णपणे समजलेली आहे, कारण की यासाठी माणसाला कायद्याचा अभ्यासक असावा लागत नाही। घटना वाचण्यासाठी ऍडव्होकेट असला पाहिजे, कायद्याचं नॉलेजच असलं पाहिजे, याची काही गरज नाहीये। कारण की प्रत्येक नागरिकाने ती वाचायची एक अप्रतिम अशी
हजारो वर्षाच्या मनुस्मृतीला गाडून जी अप्रतिम जी बहुजनांसाठी जी घटना निर्माण केलेली आहे, हा असा अद्वितीय ग्रंथ आमच्या मानवीय मूल्याचं रक्षण करणारा, निर्माण करणारा जो ग्रंथ जर आम्ही वाचला जर नसूच, तर मग याचं संरक्षण कसं होणार? कोण करणार? संरक्षण करण्यापेक्षा आम्ही अंमलबजावणी कोण करणार हे जास्त महत्वाचं समजतो. मित्रांनो, आयोजकांनी आज इथे संविधान दिनाच्या निमित्ताने एक प्रबोधनाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे, अशाच प्रकारचे The Constitution has discarded the caste identity and created a new identity, the citizen identity. घटनेने आम्हाला आमची जातीची ओळख पुसून टाकून एक नागरिक म्हणून एक नवी ओळख दिली. ही नागरिक म्हणून नवी ओळख घेऊन आम्ही या दिवसापासून आम्ही समाजामध्ये गेलो पाहिजे. ही प्रत्येक बुद्धिजीवी कर्मचाऱ्यांची त्याच्या जीवनाची ही पंचसूत्री असली पाहिजे. नागरिकत्वाला मिळालेल्या अधिकाराची जाणीव जर या देशातील प्रत्येक नागरिक जर समजू शकला, तर मग या देशाचं बहुजनांचं राज्य कसं यावं, त्यामध्ये त्याला घटनेने दिलेल्या मताच्या अधिकारामुळे 326व्या कलमामध्ये हा मताचा जो अधिकार मिळालेला आहे, याबद्दल जर आम्ही त्यांच्यामध्ये जर जाणीव निर्माण केली, इफ वी अवेकन द पीपल हाऊ टू वोट, म्हणजे जर आम्ही लोकांना, नागरिकांना त्यांच्या मताचा वापर, योग्य वापर कसा करावा जर हे आम्ही शिकवलं, तर मला वाटतं की बहुजन देशाची जी घटना आहे ती बहुजनांचं राज्य येण्यासाठी एका क्षणाचीही वेळ लागणार नाही. मित्रांनो, आपण विचार करा, घटनेमध्ये असलेल्या सर्व मूलभूत अधिकारांची जर आम्ही प्रत्येक कलमाप्रमाणे जर उजळणी केली, करायला पाहिजे. एक स्पेशल वर्ग घेऊन, एक कॅडर कॅम्प घेऊन हे करता येईल. परंतु आजच्या या पब्लिक मीटिंग मध्ये सर्वसामान्य लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कठीण परिस्थितीमध्ये घटना लिहिली, त्या घटने लिहिण्याच्या पाठीमागचा त्यांना मिळालेल्या संधीचा तो त्यांनी वापर केलेला आहे. महात्मा गांधीने बाबासाहेबांना संधी दिली नाही असं म्हणतात लोक, की महात्मा गांधीमुळे बाबासाहेब संविधान सभेमध्ये जाऊ शकले. चूक आहे, खोटं आहे. बाबासाहेबांना मिळालेल्या संधीचा वापर 3 सप्टेंबर 1950 ला बाबासाहेब ज्यावेळी संसदेमध्ये भाषण देताना असं म्हणाले की मला संविधान बनवण्याची जी संधी मिळालेली आहे, ती संधी मी माझ्या अस्पृश्य आणि बहुजन समाजाच्या ज्या हजारो वर्ष मनुस्मृतीने नाकारलेल्या अधिकाराला पुनर्प्रस्थापित करण्यासाठी मी या संधीचा योग्य फायदा घेतलेला आहे. ते त्यांनी केलं. मग 54 वर्षामध्ये आम्ही काय केलं? 54 वर्षामध्ये आम्ही जर घटना 50 पासूनच लोकांना सांगण्याचा जर प्रयत्न जर केला असता, तर आज ब्राह्मणवादी सत्तेमध्ये नसते. आणि म्हणूनच बाबासाहेब असं म्हणाले की राजकीय लोकशाही पुनर्प्रस्थापित करण्याच्या सोबतच सामाजिक आणि आर्थिक लोकशाही, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही म्हणजे 1 man 1 vote, दिस इज द पॉलिटिकल डेमोक्रेसी, बट 1 man 1 व्हॅल्यू, म्हणजे एक मत आणि एक माणूस आणि त्याचं जे मूल्य आहे एकच आहे. ही सामाजिक लोकशाही म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये जो माणूस आहे त्याचं जाती, पंथ, धर्म या आधारावर जे मूल्यमापन केलं जातं ब्राह्मणी समाज व्यवस्थेमध्ये, ते मूल्य त्याचं निर्धारित होऊ नये, परंतु त्याचं जे मूल्य आहे ते बहुजन व्यवस्थेमध्ये समतेच्या आधारावर एकच मूल्य, नागरिक म्हणून त्याला एकच मूल्य मिळावं, अशा प्रकारचं घटनेने दिलेलं सामाजिक लोकशाही पुनर्प्रस्थापित करण्यासाठी पहिल्यांदा लोकशाही, राजकीय लोकशाहीची निर्मिती करावी लागेल. कारण की सामाजिक लोकशाही ही सातत्याने चालणारी प्रबोधनातून प्रक्रिया आहे. त्याऐवजी जर आम्ही पॉलिटिकल डेमोक्रेसी जर आम्ही पहिल्यांदा जर निर्माण जर केली, तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करायला वेळ लागत नाही. कारण की ज्या लोकांकडे अधिकार असतात
सामाजिक लोकशाही निर्माण करण्याची जबाबदारी मनुवाद्यांची, ब्राह्मणवाद्यांची नाही आहे. कारण की त्यांना सामाजिक लोकशाही या देशामध्ये प्रस्थापित व्हावं हे स्वप्नातही ते बघू शकणार नाही. आणि त्यानंतर आर्थिक लोकशाही यावी असं तेही कधी स्वप्नामध्ये ते बघू शकत नाही. कारण की ज्यांनी राजकीय लोकशाहीच्या आधारावर जी ब्राह्मणशाही राजकीय लोकशाहीच्या आधारावर जी जिवंत आहे, ब्राह्मणवाद जो जिवंत आहे, मी तुम्हाला जरा थोडं 1-2 मिनिटांमध्ये सांगेल की ब्राह्मणवाद आज जिवंत आहे का. तुम्ही म्हणाल की ब्राह्मणवाद काय, की साहेबांना कोणीतरी प्रश्न विचारला म्हणे अरे मनुवाद म्हणजे काय. मी असं म्हणतो की ब्राह्मणवादी व्यवस्था जिवंत का आहे. आजीबाई आपल्याला कथा सांगत होती म्हणे एखादी अगोदर राजा होता, राणी होती, तिचं मरण म्हणे त्या पोपटाच्या काहीतरी छातीमध्ये एक बाण रुतलेला असतो, कोणीतरी टाकून देतो, तो जर काढला तर तो मरतो. बरोबर, आपण कथा ऐकल्या ना. या देशामध्ये ब्राह्मणशाहीचं मरण जर कुठे असेल तर पहिल्यांदा जे आम्हाला अगदी सरळ आणि सोपा मार्ग जो बाबासाहेबांनी सांगितलेला आहे, दिलेला आहे, तो आहे राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे. म्हणजे ब्राह्मणांच्या हातामधील राजकीय सत्ता ही बहुजनांच्या हातामध्ये घेणे. आणि म्हणूनच ब्राह्मणशाहीचं मरण हे लोकशाही म्हणजे राजकीय लोकशाहीमध्ये आहे. म्हणून ती बहुजनाला जर सामाजिक लोकशाही जर प्रस्थापित जर करायची असेल आणि त्या आधारे जर आर्थिक लोकशाही जर प्रस्थापित करायची असेल तर पहिल्यांदा राजकीय सत्ता ही आपल्या हातामध्ये घेऊन ब्राह्मणशाहीला पूर्णपणे गाळण्याचं एक स्वप्न त्याने उराशी बाळगावं. काय करू शकणार तुम्ही? करू शकणार का? झालं पाहिजे, नुसतं बोलल्याने होणार नाही. कारण की फुलेंचं, शाहूंचं, बाबासाहेबांचं आता आम्ही महत्कार्य सांगण्यापेक्षा यानंतरची ब्राह्मणवाद्यांची जी आव्हानं आमच्या पुढे जी आहेत आणि आमचं कर्तव्य आणि आम्ही ती आव्हानं स्वीकारण्यास किती लायक आहोत, पात्र आहोत, आम्ही स्वतःची पात्रता सिद्ध केली पाहिजे. या महामानवाने आपली स्वतःची पात्रता, आपलं महानपण त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि मग त्या महान पुरुषांचे आम्ही जर अनुयायी जर असू तर आम्ही आमचं ब्राह्मणवादी व्यवस्थेचं जे आजचं जे आव्हान आहे ते आव्हान आम्ही स्वीकारण्यामध्ये आम्ही सक्षम आहोत का. आम्ही जर सक्षम नसू तर ती सक्षमता, ती कार्यक्षमता आमच्यामध्ये आता निर्माण झाली पाहिजे. यासाठी एक बहुजन समाज निर्माण करण्याची जी संकल्पना म्हणजे जातीग्रस्त असलेला जो समाज जो आहे, जो ब्राह्मणी समाज आहे, जी जाती व्यवस्था आहे ती नष्ट करण्याचं, सामाजिक लोकशाही निर्माण करण्याचं जे काम आहे, जो बहुजन समाज निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ही सातत्याने बहुजनामधील वेगवेगळ्या जातीच्या मानसिकतेला लक्षात घेऊन, त्यांच्या शैक्षणिक पातळीला लक्षात घेऊन, त्यांच्या धार्मिक भावनेला लक्षात घेऊन, त्यांच्या कर्मकांड अंधश्रद्धेला लक्षात घेऊन, त्यांच्यामधील श्रद्धेला लक्षात घेऊन, या श्रद्धा, अंधश्रद्धा, कर्मकांड यावरती देव आणि धर्मावरती टीका न करता, देव धर्म आणि कर्मकांडावर टीका न करता, कारण की बहुजनाला जर जोडायचं जर असेल तर तुम्ही देवांच्या नावाने टीका करून बहुजनाला म्हणजे तेली, कुणबी, माडी, सुतार, सोनार, कुणबी या लोकांना तुम्ही जोडू शकणार नाही. आणि म्हणून हे बंद झालं पाहिजे. देव आणि धर्म हा आमचा विषय चर्चेचा नाही आहे. देव आणि धर्म हा आमचा चर्चेचा विषय नाही आहे. आमच्या ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत, आजही आमची बालक उपाशी आहेत, कुपोषित आहेत. 1.5 कोटी जर या देशामध्ये जर बालक आजही कुपोषित असतील, त्यांना स्वतःची सर्व प्रकारची मूलभूत गरजेची जी काही आवश्यक ज्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, हे जर मिळत नसेल तर हे ब्राह्मणशाहीने 1947 पासून सातत्याने जे ब्राह्मणवादी लोक, नाव कुठलंही असो पक्षाचं, जोपर्यंत या देशामध्ये ब्राह्मणवादी सत्तेमध्ये आहे तोपर्यंत बहुजनांचे कुठल्याही जातीचे प्रश्न सुटणार नाही. हे लक्षात घेऊन या विरुद्ध जातींना संघटित करण्याचं, त्यांना जोडण्याचं सातत्याने जर काम जर केलं तर मित्रांनो, मला असं वाटतं की हे काम कठीण जरी असेल तरी अवघड नाही. बाबासाहेबांना ज्या कठीण परिस्थितीमध्ये घटना
लिहिण्याची संधी उपलब्ध झाली. हा इतिहास सविस्तरपणे जे प्रमुख जे वक्ते आहेत मी त्यांच्यावरती सोडून देतो. मी 5 मिनिटं घेईल तुमच्यासाठी. आम्ही आज इथे मोठ्या संख्येने बसलो आहोत. कुठली अडचण आली हे साहेबांनी सांगितलं आपल्या प्रास्ताविकामध्ये, तरीही हा कार्यक्रम यशस्वी त्यांनी केला, हे जास्त श्रेयस्कर आहे. आमच्या मूलभूत समस्या बहुजनांच्या कोणी निर्माण केल्या? तुम्ही विचार करा. तेल्यांची समस्या कुणब्याने निर्माण केली, कुणब्यांची समस्या माड्याने निर्माण केली, माड्याची समस्या सुताराने निर्माण केली, सुताराची समस्या सोनाराने निर्माण केली, धनगराची समस्या ढिवराने केली, ढिवराची समस्या आणखी महाराने केली, महाराची समस्या मातंगाने केली, मातंगाची समस्या चर्मकाराने केली. कोणी केली? बघा, विचार करा तुम्ही. कारण की समस्या निर्माण करणारा कोण आहे? आपल्याला सांगितलं काय जातं की याच्यामुळे असं असं झालं, तुला मिळत नाही, बरोबर आहे ना? मग महाराणी इतक्या जागा घेतल्यात, त्यांनी खाल्ल्या, हे आपण बोलतो चर्चा करताना. सर्वसामान्य माणूस असं बोलतो. या सर्व समस्या निर्माण करणारा एकच वर्ग आहे, एकच व्यवस्था आहे, ज्याचं नाव आहे ब्राह्मण आणि ब्राह्मणी व्यवस्था. मग सर्व समस्येचं मूळ जे गुलामगिरीचं जे मूळ आहे, तर आता आम्ही महात्मा ज्योतिबा फुले आणि शेतकऱ्याचा आसूड बनून या ब्राह्मणशाहीवरती आसूड आता उगारले पाहिजे. कुणब्याने उगारले पाहिजे, तेल्याने उगारले पाहिजे, ढिवराने उगारले पाहिजे, घोड्याने उगारले पाहिजे, सोनाराने उगारले पाहिजे. कारण की हा तेली, माडी आणि कुणबी ब्राह्मणशाहीवरती जोपर्यंत आसूड उगारत नाही तोपर्यंत ब्राह्मणशाही उद्ध्वस्त होणार नाही. काय या देशातील आपल्यामधील जो असलेला तेली, माडी, कुणबी, लोहार, सुतार, धनगर, कोहडी जे बसलेले आमचे बहुजन बांधव आहेत, ते यासाठी तयार आहेत का? मी तुम्हाला मुद्दाम हा प्रश्न का विचारतो? मी बाबासाहेबांच्या बद्दल सांगणार नाही, कारण की तुम्ही ते पुस्तक वाचून उपलब्ध आहे साहित्य, ते तुम्ही वाचू शकता. त्यांनी काय काय केलं, काय आमच्यासाठी लिहिलं, घटनेमध्ये काय लिहिलं, कोणत्या कलमामध्ये काय केलं, हे सगळं तुम्ही घटनेची पुस्तक वाचून तुम्ही समजू शकता.